गुड आफ्टरनून एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आज आलो आहे परत पुण्याला आणि घरात एंटर करताच मला हरिणाक्षीची कमी भासली. कारण आमचं दरवाजा उघडल्यापासून हसी मजाक चालू असायचं. मी काहीतरी बोलायचो, आवाज द्यायचो, असंच रँडम टाईमपास मजाक म्हणून. तर आता मला खरंच बोर होणार ती इथे नाही आहे तर, म्हणून मी आत्ता हरिणाक्षीच्या फेवरेट जागेवर बसलो आहे. ती इथेच बसते टी व्ही बघताना. तर प्रूफ म्हणून मी तुम्हाला हे बघा, हरिणाक्षीनी जे कोरीव काम केलं आहे तिच्या क्लचरनी ते तुम्हाला दाखवतो इथे. ज्यावेळेस आम्हाला लक्षात आलं की हे क्लचरने ती असं डोकं इकडे तिकडे हलवते क्लचर घालून, त्यावेळेस असे निशाण पडतात भिंतीला, त्यावेळेस ते जाऊन बंद केलं तिने. पण तिने जे हे कोरीव काम केलं आहे वर्षानुवर्ष, जोपर्यंत आम्ही आता कलरिंग करत नाही तोपर्यंत हे असंच राहणार. मी आत्ताच द बास्टर्ड्स ऑफ बॉलिवूड बघायला सुरुवात केलं आणि बघूया कसं आहे ते. हो भाई, मी आत्ता ना इथे बेड पुढे घेतला आणि इथे एक लाईन दिसली आमच्या बेडच्या मागे. ही जी मातीची लाईन दिसती आहे ना स्ट्रेट, ती म्हणजे वाळवी असतं. हे मला दीपालीताईंनी सांगितलं जे आमच्याकडे येतात. माझी तर फाटूनच हातात आली यार. मी म्हटलं आत्ताच फर्निचर घेतलं, आत्ताच एवढा हेवी बेड बनवला आहे सागवानचा, आणि त्याला जर वाळवी लागली तर फिनिश. कारण वाळवी डेंजर असते यार, एकदा घरात लागले की पूर्ण फर्निचर खलास करते. मला काहीतरी त्याच्यावर उपाय शोधावा लागणार आहे. हे या मातीत ना छोटे छोटे किडे असतात, त्यांच्यात एक राणी असते, त्याला सगळे ते किडे जेवण पुरवतात आणि हळूहळू मोठे होत राहतात आणि पूर्ण फर्निचर खाऊन टाकतात. आत्ता तर काही डॅमेज झालं नाही आहे, पण मला लवकरात लवकर याच्यावर सोल्युशन सापडावं लागणार आहे, नाहीतर खेळ खल्लास. ही जी मातीची लाईन असते ना ती म्हणजे वाळवी असते, हे मला दीपालीताईंनी सांगितलं. त्याआधी मी कधीच बघितली नव्हती वाळवी काय असते. पिक्चर बघितलं आहे पण मला माहीत नव्हतं हे कसं असतं रियालिटीमध्ये. आता बेडच्या मागे एवढी मोठी लाईन सापडली आहे, मला लवकरात लवकर काहीतरी करावं लागणार आहे त्याच्यावर. आत्ताच झाडून पुसून चकाचक केली आहे ती लाईन. जर तुम्हाला कुणालाही माहीत असेल की ती लाईन काय येते आणि त्याचं सोल्युशन काय, तर मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा किंवा मला तुम्ही DM करा. सध्यापुरती ही बोरिक ॲसिड पावडर टाकून देतो. बोरिक पावडर तर टाकली आहे तिथे. आता मॉनिटर करूया 1-2 दिवस की त्याचा काय रिझल्ट येतो ते. परत जर झालं तर मग काहीतरी परमनंट सोल्युशन बघावं लागणार आहे. कोण आलं आहे आमच्या घरी? माझा मित्र आहे हा, प्रणित बोरा, आर्किटेक्चरल फोटोग्राफर आहे. वेलकम प्रणित सर फ्रॉम सातारा. थँक्यू. एकदम फेमस फोटोग्राफर आज आमच्या घरी आले, इंटरनॅशनल लेवलचे. आम्ही आलो आहे आत्ता पुणे इंटरनॅशनल एअरपोर्टला आणि आम्ही कुठेतरी चाललो आहे. मी आणि प्रणित चाललो आता दिल्लीला शूटसाठी. आम्ही इतकं रिलॅक्स होतो की जवळच एअरपोर्ट, काय 15-20 मिनटात पोहोचू असं म्हणत म्हणत एवढं लेट झालं आणि आम्ही 11ची फ्लाईट आणि 10ला चेक इन केलं. एवढं घाबरलेलो होतो आम्ही, आम्हाला वाटलं की फ्लाईट आता सुटते म्हणून, पण आत आल्यावर कळालं की फ्लाईट डिले झाली आहे. त्याच्यामुळं थोडं आता रिलॅक्स आहे. आज सगळीकडे गर्दी आहे पुणे एअरपोर्टला. प्रणित फाटली होती का आत्ता? उशीर झाला मला वाटलं होतं अनाऊन्समेंट केली नाही, म्हणलं फिक्स लेट आहे फ्लाईट. त्यात ऑलरेडी लेट झाली आणि अजून लेट. मग काय तर यार, 20 मिनिटं डिले आहे फ्लाईट आमची फ्लाईट होती इंडिगो. रात्री 12 वाजता आम्ही निघालेलो होतो आणि 2ला पोचलो दिल्ली एअरपोर्टला. हे आहे दिल्ली एअरपोर्ट. आम्ही फटाफट आमचं लगेज कलेक्ट केलं आणि आलो हॉटेलला. हॉटेलला पोचता वाजले होते 3:30 आणि आम्हाला 4ला शूट सुरू करायचा होता. हो ना, मला वाटलं दुसरीकडचं दिसतंय, तिकडे पण एखादी रूम आहे असं वाटलं. इथे आल्यावर वाटलं की आता आरसा आहे. तर ही होती आमची साईट, जे की आहे PG हॉस्टेल. आणि सकाळी 4 वाजल्यापासून आम्ही याचं शूट करतोय. सकाळचे वाजले होते 6:30. आम्ही रिटर्न चाललो होतो हॉटेलला थोडंसं रेस्ट करायला आणि नाश्ता करायला. हे आहे गुरुग्राम आणि इथे सगळे बिग शॉट लोक राहतात यार, इतके मोठे मोठे बंगलेत. आणि हे आहे आमचं हॉटेल. खूप वेळानंतर आत्ता कुठे बसायला मिळालं आणि झोपही काही झाली नाही, त्यामुळे आता झोपतो. भेटूया, बाय. टाळा. काल रात्रीच मी पुणे आलो आणि सकाळी आणायला या पेस्ट कंट्रोलवाल्यांना बोलवलं. हे जे चित्र करतात ते वाळवीसाठी करतात, वाळवीच्या ट्रीटमेंटसाठी ते केमिकल सोडतात. बघूया याचा आता काय फरक पडतोय. खूप पैसा आणि वेळ पण चाललाय. सकाळी ट्रीटमेंट केल्यानंतर मला 4 तास घर बंद ठेवायला लावलं होतं आणि आल्यानंतर बघतो तर काय, हे जिवंत झुरळ, म्हणजे वाळवी आणि झुरळांसाठी जी ट्रीटमेंट केली होती, एवढा सगळा राडा केलाय घरात, त्यांनी चिखल केलाय एवढ्या सगळ्या घरात आणि काहीच फायदा झाला नाही.
पैसे देऊन. त्यांनी एवढी ट्रीटमेंट केली. मला म्हणाले एक सुद्धा झुरळ उरणार नाही किंवा एक सुद्धा ती वाळवी आता तर राहणार नाही. वाळवीचं तर माहीत नाही मला. झुरळ तर इतके फिरतायत आता घरात, म्हणजे आधी पण दिसत नव्हते तेवढे, त्याच्याहून डबल आता मला दिसत आहेत. बाहेर निघालेत सगळे. पेस्ट कंट्रोल केलं आणि त्याचा काही उपयोग झाला नाही. मला काहीतरी दुसरा उपाय शोधावा लागणार आहे. पैसे गेले, वेळही गेला. आता एवढं मला साफ पण करायचं एकटं. मी माझ्या मित्रांशी बोलत असताना त्यांनी पण सेम एक्सपिरियन्स केला, त्यामुळे त्यांनी मला सजेस्ट केलेली ही सुपर कॉकरोच पावडर आणली. आता बघूया याचा तरी काय फायदा होतो. फोडून आता मी टाकतोय सगळ्या घरात. या पावडरचा वास येईल म्हणून मी नाकाला बांधला रुमाल, पण मला फारसा वास काही आला नाही. आणि अशी कॉर्नर बाय कॉर्नर मी पावडर टाकत गेलो. सकाळी उठून बघतो तर काय, या पावडरमुळे खरंच झुरळ मेला होता. ज्या झुरळांना त्या पावडरचा वास आलाय खरंच तरफडून मेले होते साले. खूप त्रास देत होते, खरंच मेलेत. पेस्ट कंट्रोलवाल्याच्या ट्रीटमेंटपेक्षा मला या औषधाचा फरक जास्त जाणवला. मी रात्री ती पावडर सगळीकडे टाकून ठेवली होती कोपऱ्याला आणि सगळे झुरळ मेलेत. तर त्यामुळे जर कुणाला झुरळांचा प्रॉब्लेम असेल तर ती पावडर नक्की यूज करा, त्याने खरंच फरक पडतो. तुम्हाला तर मी लाईव्ह दाखवलंय. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.